या ठिकाणी अहिल्यानगर, श्रीरामपूर, बेलापूर, दिघे रोड या ठिकाणी असणारी टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आणि ती कंपनी चालू असल्यामुळे ह्या भागातील शेतकरी यांच्या जमिनीमध्ये ते पाणी उतरलेलं आहे. आणि पाणी तर उतरलं, जमिनीचं नुकसान झालं, सगळ्या गोष्टी झालेल्या आम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. आणि प्लस या ठिकाणी अनाथ आश्रम या ठिकाणी असल्यामुळे बरेचसे लहान लहान मुलं या ठिकाणी आश्रमामध्ये असतात. जवळजवळ आता किती मुलं आहे महाराज या ठिकाणी? 25 मुलं आहे. आता या ठिकाणी कंपनी शेततळे, या शेततळ्याचं केमिकलयुक्त पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ह्या भागात पाझरलं जातं. आणि त्यानंतर हे लहान लहान मुलं, यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, यांना आरोग्याला देखील धोका निर्माण होतोय. आरोग्याला धोका निर्माण होण्याचं कारण कसं, संध्याकाळी ह्या कंपनीत इतका भयंकर घाण वास येतो आणि वास हे लहान मुलं सहन करू शकत नाही, कारण बरेचसे आजार होऊ शकतात. आता या अनाथ आश्रम चालवणारे महाराज यांच्या तोंडून तुम्ही ऐकू शकता काय त्रास आहे महाराज तुम्हाला या कंपनीमुळे? रोजचा म्हणजे आम्ही जवळजवळ 5-6 वर्षापासून या ठिकाणी अनाथ आश्रम चालू केलेला आहे. आणि या आश्रमात चालू केल्यानंतर रोज संध्याकाळचा असेल किंवा सकाळी असेल भयानक असा डेंजर वास या ठिकाणी निर्माण होतोय. आणि या वासामुळे जो होणारा त्रास आहे, म्हणजे काही मुलांना त्याच्यामुळे होणारा जो त्रास, सतत अंगाला खाजव येणे, त्यानंतर मुलांना श्वास घेण्यासाठी तकलीफ होणे, असे वेगवेगळ्या विविध माध्यमातून त्यांना वेगवेगळा त्रास होत असतो. आणि मी सुद्धा विनंती करतो की या त्रासातून मुक्त होण्यासाठी आम्हाला यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढावा. आपल्या सर्वांच्या माध्यमातून या अनाथ मुलांना, या आश्रमाला होणारा त्रास नक्कीच कमी होईल अशी आशा बाळगतो. अशा पद्धतीने या कंपनीने तळे बांधलेले होते. आता तळे बांधले कशासाठी? का या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. ठीक आहे, मान्य, तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या, पण तुम्ही त्याची पूर्तता व्यवस्थित केली नाही ना. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तळे फुटल्यानंतर, हे तळे फुटलेलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर परत या शेतकऱ्यांच्या जमिनीत जातं. आता टिळकनगर कंपनीच्या आता ह्या ठिकाणी जवळजवळ 25-30 एकर शेती पूर्णतः पडीक पडलेली. आता यांनी पडीक ठेवायचं कारण काय? कारण ह्या पाण्यामुळे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न भेटत नाही, त्याच्यामुळे ही शेती पूर्णतः यांनी पडीक ठेवलेली. तुम्ही बघू शकता इथं डायरेक्ट जंगल झालेले तयार, पूर्णतः जंगल तयार झालेलं आहे. आणि या शेतकऱ्यांनी आता आजूबाजूला शेतकरी राहतात, इथं आश्रम आहे, शेतकरी राहतात, यांनी ह्या शेतीमध्ये कशा प्रकारचे उत्पन्न काढायचे? जर आता हे टिळकनगर कंपनी एवढी मोठी असून सुद्धा त्यांच्याकडून उत्पन्न निघत नाही, मग हे गरीब शेतकरी यांच्याकडून कुठल्या प्रकारचं उत्पन्न भेटणार आहे? त्याच्यासाठी मी सांगतोय की त्या टिळकनगर कंपनीने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हे जे पाणी उतरलेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे. आणि प्लस या कंपनीमध्ये त्यांना परमानंटच्या हिशोबाने कामाला घेण्यात यावे कंपनीमार्फत, आणि त्यांचे नुकसान झालेले ते बी देण्यात यावे. ही शासनालाही विनंती आहे. आणि टिळकनगर कंपनी, अमित शेठ दानूकर हे मालक, यांना तर कळकळून विनंती. कारण हे बघा, शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे, अजून देखील कुठलेही कठोर पाऊल उचललेला शेतकरी माघार घेणार नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचं तुम्ही कंपनीने बघावे. कारण तुम्ही 2 पैसे या टिळकनगर कंपनीत कमवतात, पण शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढून तुम्ही पैसे कमवू राहिले. याच्यासाठी कंपनी, अमित शेठ डहाणूकर कंपनीचे मालक यांनी बी दखल घेण्यात यावी. आणि त्यांना मी आतापर्यंत बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट केलेली, आता हे मी रिक्वेस्ट करून वैतागलेलो. आता शेवटची रिक्वेस्ट सांगतोय, मला कठोर पाऊल उचलायला लावू नका, ही विनंती. आणि तुम्ही ह्या विनंतीचा मान देऊन ह्या शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन आणि या शेतकऱ्यांच्या ज्या अटी आहे मान्य करण्यात यावे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1-2 तळे आणि उरलेलं पाणी, समजा स्टोरेज जास्त झाल्यानंतर हे पाणी डायरेक्ट ते मोकळे सोडून देतात. म्हणजे इथून डायरेक्ट ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे डायरेक्ट आजूबाजूच्या शेतामध्ये, त्यांच्याच शेतामध्ये सोडतात. आणि तेच पाणी पाऊस पडल्यानंतर जास्त झाल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुद्धा जातं हे पाणी. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाण्याला बुरशी आलेली. बुरशी म्हणजे डायरेक्ट ते केमिकलयुक्त पाणी सोडलेलं, हे डायरेक्ट कंपनीचं अशा पद्धतीचं पाणी. आणि हे पाणी, आणि तिकडे बघू शकता तुम्ही डायरेक्ट तलाव पूर्णतः फुटलेले आतनात. आता हे फुटल्यानंतर ते पाणी यातून पाझरतंय. पाझरल्यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये, बोरवेलमध्ये, विहिरीमध्ये हे पाणी उतरतंय. आणि कंपनी वारंवार सांगते की आम्ही व्यवस्था केली, कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. हे तुम्ही बघू शकता तिथं त्या डायरेक्ट त्या तळ्यापासून पाणी लिकेज होतंय. लिकेज होऊन त्या जमिनीमध्ये, शेतकऱ्यांच्या बोरवेलमध्ये उतरू राहिलं. बघू शकता तुम्ही आता या केमिकलयुक्त पाण्यामुळे या जमिनीला कशी बुरशी आलेली तुम्ही बघू शकता. लाईव्ह खाली डायरेक्ट बुरशी आलेली. म्हणजे इतकं भयानक त्या केमिकलयुक्त पाण्याचा त्रास हे शेतकरी सहन करताय. आणि कशामुळे या शेतकऱ्यांनी सहन करायचं? आता ही कंपनीची जमीन आहे टोटल पूर्णतः डायरेक्ट जंगल तयार झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं या शेतीमध्ये उत्पन्न भेटत नाही.
का बरं? का केमिकल युक्त पाण्यामुळे कुठल्याही प्रकारचं पीक येत नाही. आता डायरेक्ट बुरशी आलेली जमिनीला तुम्ही बघू शकता. इथं फक्त जंगली जे चारा वगैरे जे आहे नैसर्गिक जे पाण्याच्या पावसामुळे जे पिकं येतात म्हणजे नॉर्मल पिकं जे पिकाचं त्याचं काही उत्पन्नाचं साधन नाहीच आहे, पण जंगली वनस्पती इथं फक्त येऊ शकतात. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं काही येऊ शकत नाही.